हाय, मी श्रद्धा. वेलकम बॅक टू फ्लेवर चटणी. आज गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक करूयात. नाउ व्हेन इट कम्स टू उकडीचे मोदक, आय एम अ बिगिनर. पण आज आईकडनं शिकलेली रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. आय होप तुम्हाला त्याचा उपयोग होईल. शेवटी मनापासून आणि आवडीने करणे याला महत्त्व आहेच की. चला. सारण बनवायला खवलेला नारळ आणि चिरलेला गूळ लागेल. मी हे माप घेतलं. नारळ मी असे 1.5 कप घेतला आहे आणि याच मापाने पाऊण कप गूळ घेतला. तुम्ही कप किंवा वाटी वापरू शकता. गूळ आणि नारळ मिक्स करून घ्या. हे 10 मिनिटं तसंच राहू द्या. 10 मिनिटांनी एका पॅनमध्ये गूळ आणि नारळ घाला. हे मिश्रण फक्त गूळ विरघळेपर्यंत परतून घ्या. गॅस मीडियमवरच ठेवा. त्यात चवीसाठी अगदी अर्धा चमचा तूप घाला. नीट मिक्स करा आणि इतपत मॉइस्ट असताना गॅस बंद करा. वेलची पूड घाला. मग किंचित जायफळ किसून घाला. व्यवस्थित मिक्स करा. मोदकांसाठी सारण तयार. लगेच एका भांड्यात काढून घ्या. उकड करण्यासाठी पॅनमध्ये 1 कप पाणी घ्या. दोन चमचे दूध घाला. दुधाने उकड मऊ होते. त्यात अर्धा चमचा तूप घाला. काही जण चिमूटभर मीठही घालतात, पण आमच्याकडे फारसं आवडत नसल्यामुळे मी स्किप करते. मिश्रणाला उकळी आली की गॅस स्लो करा आणि लगेच 1 कप तांदूळाची पिठी घाला. मोदकासाठी खास तांदूळाची पिठी दुकानांमध्ये मिळते. मी ती घेतली आहे. एका उलटण्याच्या खालच्या बाजूने पीठ मिक्स करा. इतपत मिक्स झालं की झाकण ठेवून गॅस बंद करा. 5 मिनिटं उकड वाफेत शिजू द्या. 5 मिनिटांनी उकड एका परातीत काढून घ्या. एका वाटीला किंवा अशा छोट्या डब्याच्या तळाला तुपाने ग्रीस करा आणि त्याने उकड मळायला घ्या. उकड गरम असल्याने लगेच हाताने मळणे अवघड होईल. 2-3 मिनिटांनी हाताने मळायला सुरुवात करा. कमीत कमी 5-6 मिनिटं तरी हाताने व्यवस्थित मळा, म्हणजे उकड मऊ होते आणि हाताला चिकटत नाही. मध्ये थोडं तूप हातावर घेऊन मळा. तळ हाताचा हा भाग वापरा. पाच 6 मिनिटांनी अशी व्यवस्थित एकत्र येईल. असा लांबट आकार देऊन उकड सारख्या भागांमध्ये डिवाइड करा. ह्या प्रमाणात साधारण 7 ते 8 मोदक सहज होतात. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द मोदक.
आता सगळे पार्ट्स लाडवासारखे वळून घ्या, म्हणजे मोदकाची पारी करताना सोपं होईल. सगळे गोळे झाले की झाकून ठेवा, नाहीतर उकड वाळेल. आणि लगेच एक एक मोदक करायला घ्या. असा गोळा दोन्ही हातांमध्ये चपटा करा. मी दाखवत आहे तसं अंगठ्यांनी आणि बोटांनी अलगद दाबत क्लॉकवाईज फिरवा. हळूहळू पारी मोठी करा. चिकट वाटलं तर बोटांना असं किंचित तांदळाचं पीठ लावा. पुरीच्या आकाराची आणि एखाद्या कॉईन इतकी जाड पारी करा. अति पातळ करू नका. आता एक चमचाभर सारण भरा आणि हलकं दाबा. मी दाखवत आहे तसं पारीच्या किनारीला अलगद कळ्या पाडा. जमेल तेवढ्या कळ्या जवळ जवळ पाडा. सारण कमी वाटलं तर नेहमी नंतरच ॲड करा, म्हणजे अंदाज चुकणार नाही. अलगद सगळ्या कळ्या जवळ आणा. असे दोन्ही हात फिरवा. शक्यतो कळ्यांचा फक्त वरचा भाग जवळ आणा. जॉईन केलं की जास्तीची उकड काढून घ्या. असे सगळे मोदक करून घ्या. मोदक वाफवण्यासाठी अशी चाळणी घ्या आणि एक ओलं मलमलचं कापड त्यावर ठेवा. आता मोदकाचा तळ पाण्यात बुडवून चाळणीत ठेवा. असे सगळेच मोदक पाण्यात बुडवा आणि चाळणीत ठेवा. डोंट फॉरगेट, फक्त तळ बुडवायचा, म्हणजे मोदक कापडाला चिकटणार नाही. तुम्हाला हवा असेल तर अशा केशराच्या काड्या मोदकावर लावा. वाफवल्यावर छान रंग येतो. आता फक्त वाफवून घ्यायचे. एकीकडे चाळणीवर बसू शकेल अशा पातेल्यात पाणी उकळून घ्या. ह्यावर चाळणी ठेवून फक्त 8 ते 10 मिनिटं वाफवून घ्या. त्यापेक्षा जास्त वेळ नाही. बाप्पाचे आणि आपले आवडते मोदक तयार. आता फक्त वर साजूक तूप. रेसिपी बघून वाटतंय ना की उकडीचे मोदक जमतील? नक्कीच जमतील. मी डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लीज गो अँड चेक दॅट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर लोकांबरोबर शेअर करा, म्हणजे आपल्यासारख्या बिगिनर्सना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. अँड सबस्क्राईब टू फ्लेवर चटणी फॉर मोर सच डिलाइटफुल रेसिपीज. सी यू सून.